काय जेवण वगैरे जेव लय झालं ना असं वाटतं काय करावं आता. मी तर म्हणतो मला जरा फिरायला लागते बा आता काहीतरी. काय कुठं आता आजूबाजूला आता थोडंसं चक्रा मारायला लागेल. एक तर आपल्याला सवय आहे फिरायची जेवल्यावर. तर म्हटलं आता थोडंसं येतो मी चक्कर मारून. हो पान गिन खाल्लं. आता कसं येतो जरा. आता शेताकडून या ना मग थोडीशी चक्कर मारून. आता 3 वाजले. हो या तुम्ही, आमची जेवण होऊन जाते तोपर्यंत. थोडं फिरणे होते हवेशीर. हो लेखाचं तसं करायला लागेल नाही. हो नाही पाटील म्हटलं या वावराकून नाही का जरासं काय आता इथे घरी बसल्यापेक्षा आता मगापासून बोर झाला म्हणून. ते मानवडे साहेब येणार होते आपले शांताराम घनगणी आहे की नाही. हो त्याची ते बहीण आहे वाटते ती शांताबाई. तर म्हणे येणार आहो तर बहुतेक त्याला फोन लावून पाहिजे तुम्ही. हो ते जर आले तर मग आपण चालले संग मग हो शेतामध्ये. हो चला ना. हे बा एक नंबर काळा ऊस आहे मस्त. ऊस गीस खाऊ आपण फिरू आहेत मस्त. चला ना झालं मग लावा फोन द्यायला. चला म्हणा मग. हो मग विचारपूस करून द्यायला. त्याने जर म्हटलं चला तर मग चालले जाऊ. नाही तर मग इथंच चक्रा मारला ना. बरं पाहतो लावून. आता वावरात तिथे ठेवाले का हो टकडे तुकाले. हो कायच करावं आता नाही का. हो आता काय पाहिजे बोले का मी म्हणत आलाय वाटते. मला येईन का संध्याकाळच्या पायरी. हो ना बायकोली पोचून देऊन येतो म्हणे. बस झाला वाटते पोचून दिलं सर काही इकडे झाला वाटते नाही का. हो चला पाहा लागेल काय आपण आता वावरातून आलो. चला काय तर पाहू. तुम्ही जाशील माझ्या भाऊ याशी. हो मग तुम्ही गेल्यावर मग आता जेवण केलं ना, आराम केला. म्हटलं आता बाबा म्हटलं चहागी करतो. येतीलच म्हटलं जवळ बाते. आता बरं झालं आले तुम्ही. आता कुठं नलू गेलं कुठं देत तिथे बसल्या म्हणता का. बरं जाऊ दे येते ती चहा घेऊन. बरं मांडू मग आता चहा दोघायले. काय म्हणते खादोडी म्हणा. हॅलो हां बोला ना खादोडी साहेब. काय काय म्हणता बा. का हो काय कसं काय म्हणलं. कुठं आहे सध्या. आले का रामपूरला आले का म्हणलं. हो आलो ना बाबा. बाबा काही आलो मी. तुम्ही आले का. तुम्ही येणार होते तिथं आपल्या मोठे पाटलाच्या घरी. तुमच्या घरच्या बाई म्हणे. अरे बाबा जेवण खाऊन होऊन आराम गिराम झाला. आता हे म्हणते बसाला वावराकडे चक्कर मारायला चालता का म्हणलं. मग आले संत ऊस गिस आहे म्हणते काळा ऊस मस्त पेरू गिरू. जाऊ येऊ चक्कर मारून. आता कसं एका जागी बसून आता हे झालं माणूस. बाबा हिंका आमची जवळ आता झाले वावरातून. हो बरं आता असं म्हणता वावराकडे चालता का मग. हो काहीतरी रणनीती असून त्याची. बरं 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 ठीक आहे ना मग येतो ना मी. येऊ का मग तिकडे. हो तुम्हीच्या इकडे मी कसं ते त्याच्या घरी येत नाही ना आपण जास्त. आपण ते कसं संबंध तुटला तेव्हापासून. तुम्ही छान इथं मोठे पाटलाची येऊन जा. येऊन जा येऊन जा. बरोबर बरोबर येतो मी येतो काही हरकत नाही. जाऊ मग ऊस खाल्या. हो ठीक आहे ठीक आहे. खाजूला काय म्हणते म्हणलं काय वावरात जायचं म्हणते इथं आलेलं आहे का मोठे पाटलाची इथं. हो ते कालचाच विषय. कालच म्हणे आज येणार आहो म्हणे आम्ही. हो तर म्हटलं मी बी येऊन राहिलो माझ्या बहिणीच्या घरी. चला म्हणते जरा येऊ म्हणते ते मोठे पाटलाच्या वावरातून. आले बसता वावरात टंगडे तू जाऊ द्या. काय वावरात काय कोणतं बसले आपले. आणता येते ना ऊस उद्या आणता येते. काय आम्हाला आमचं शिजवा नाही लागत का बा. हो ना हो ना हो ना ते आता जाऊ द्या. आता म्हणून राहिले मी बी आता बसू कटायला येतो जरासं. वावरातून आलं बरं वाटते फ्रेश वाटते जरा. तुम्ही चाला तुम्ही चला. मी नाही येत आता माझे पाय गेले पुरे बा. मग काय मरता का वावरात जाता येता. तुम्ही जा या पुरे. या शकून या जा. काय पाटील नसतंच लावलं तुम्ही बाबा का तापरा. हे 2 जाबं खाले नाही येणार बसले आपल्या इकडे. टंगडे तुकडे आपले मी. अरे या ना साहेब झालं नाही का. चला ना काय चालले झाले का झाबल्यावर. चला हो चला चला ते बोलवलं. चला लवकर पटापट चला जरासं. खाजूळ साहेब काय तुमचं बी. अरे कायच आहे सवयच नाही ना वावरात हिंडायची. ढेकलं ढाकलं इकडे तिकडे सरळ चाला सवय माणसाले. काय कुठं आहे उसा गिसाच कुठं आहे म्हणता. काळा ऊस आहे म्हणता. हो बाबा तूर तर मस्त आहे त्याच्या शेंगा आहे का खा ते ना अजून ते कसं यायचे आहेत. हो येते आता 8 दिवसांनी आपले येऊन जाते बरोबर. पोचडाय जरा सध्या. तर मी काय म्हणतो मग ते ऊस चालता ऊसाकडे ऊस खाता म्हणता ना. इथंच बसून आता इथं बसू मस्त आहे थंड आहे इथं. मस्त तुरीच्या झाडाखाली बसू. एखादा घेऊन या तुम्ही तोडून जांभ घेऊन या 1-2. बरं तसं करू मग इथंच बसू. हो जा झुमरे. हो 2 दांडे घेऊन उसाचे. हो आणि आपलं जांभ घेऊन 2-4. हो ये लवकर. त्याला गेलं म्हणलं टकलं. कळा जरा विषय कळा ना माहिती. कळा काय शेती नावालेच राहिले आता नाही पटेल. हो ना काय आता उत्पन्न लगायचे काय जसे पाहिजे तसे उतरून नाही राहिले उतारा नाही का. आता सोयाबीन मध्ये लय लगायचं लोकायले टिपारे बसले. 4 आणि 5 पोते जावरे झाला काय करता आता. तुम्ही आता मार्केटमध्ये तुम्हाला समजतेच ना आवक कशी आहे काय तर. कायची आवक राहिली काहीच नाही ना. पहिल्या सारखं काय म्हैस नाही राहिला मालच नाही राहिला ना. मग काय दादा पोती एकरीन काय होत जाय राजा काहीच नाही. बरं नाही पाटील मी काय म्हणतो आपलं म्हणूनच आपलं ते काय शिवलाल म्हणलं हे निवडणूक लढून राहिला. मग कसं काय म्हणलं याचं ऍडजस्टमेंट कसं काय होते मग 1.5 एकरात समजा. इतके कार्यक्रम घेते हे घेते ते घेते. म्हणजे कसं काय करते का. अरे कायचा खर्च करते कायचा निराश मारते ती. मग काय आता इकून तिकून जमा करणं असं तसं लुचाटपणा करते ती. आता 3,000 रुपये उधळ्यातले होते त्याच्याजवळ. बायको काही पैसे देत नाही त्याला. आता वावरातच कोणतं सोयाबीन झालं त्याला 5-6 पोते का काय झालं वाटते. बस आपलं इकून तिकून फालके मारते आणि करते असे कार्यक्रम काहीच्या काही. मग त्या जमुरा प्रकरणांनी खाल्ले त्यांना काहीतरी पैसे. हो तिकडे मजूर आणतो त्याच्यातही खाल्ले काही. आणि आता हे कंदील बुडा जरासा हो ते का त्याला जरासं कमी जास्त असलं देते ते त्याच्या मागच असते. आता एवढ्या तिथे निवडणुकीच्या ना आता सध्या तिकडे जायते. असं याची नागी दाबा लागते आता नाही का कंदिलाची. कंदील जास्त भडकून राहिला वाटते. असं म्हणजे कंदील बुडा म्हणजे तेच ना आपलं ते चक्की चालवते तेच ना ते सीताराम पवार तेच ना. बस 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 तेच मग काय तर निरा फक्त कसं पार्ट्या पार्ट्या खायच्या मागा असते ती. आता शिवलाल उभा राहून राहिला. आता तुम्ही ते कॅन्सल केलं म्हणता का नाही. त्याच्यानं आता शिवलाल हे सांगतो ना धून खाते ती धून. हो मी सांगतो ना रोजच बिलकुल प्रचार आले. गाडी त्याची सगळंच त्याचं बिलकुल बांध तुम्ही. कंदिलाला पुरं बिलकुल सपास करते आता शिवला मी सांगतो ना. करतेस ते सपास करते ते आमच्यासारखे चटीवून हात फिरून आले मागे पुढे पाहत नाही ते. मग मानमुळे आम्ही आमच्यासारख्या त्यांना जर समजा पाणी पाजलं तर काय मामूली माणसं आहे का ते. मग कंदीला फिट होते 100% बरं बरं ते काय काही येते ते गेला आपला आलाच नाही ते ऊस घेऊ. जा बरं या बरं तुम्ही जा. आलोच मी 2 मिनिटात. हो बसा तुम्ही बसा इथं आलोच. मी काय म्हणलं तुम्हाला कोण ना कोणी याच्या मागं आहे. मग 4 पैसे कोणतरी याला देऊन राहिलं म्हणून याला सपोर्ट आहे. हे 100% आधी त्या न्यूजमध्ये दिसलंच ना आपल्याला तिथे बसून होतं ना ते. तर मी काय म्हणतो याला आवरा लागते आपल्याला एक हो म्हणजे पैशाचा याचा झरा तोडा लागते एक हो शिवल्याचा. आणि दुसरी गोष्ट त्याची ते 2 सोबती आहे बबनी आणि काश्या हे यायचं बिलकुल कमळला मुळा लागते. यायला आपल्या बाजून केलं की झालं हे शिवल्या बिलकुल फिटला म्हणा समजा. हो मग याची ताकदच कमी पडते.
यायचे जीवावर उड्या मारू राहिला आणि ते असं आहे ते मग जवळचे खर्चच नाही म्हणते ते. तर मी काय म्हणतो या तिघाले तुम्ही कसं आवडता येईल ते आवरा आता हो काही करून. नाही काहीतरी करावंच लागेल गाडी फिरवाच लागते आपल्याला आणि ती बी आज संध्याकाळी जाता हो म्हणजे उद्या मग काकडा आरती झाली की मग जेवण झाले घराकडे जातो आपण. म्हणलं आज रातच्यानं काय गेम बसवता येईल हो या तिघाचा आणि मग लाईनी पाटलाले संपर्क साधून शिवलेला माघार गेलो आपण. हां सध्या तर आपण निवडणुकीला उभंच नाही राहत म्हणाचं असं सांगा दादा. हो म्हणजे गपतीत राहते ते आणि मग भस्कन फॉर्म भरून टाकायचा जाय तिकडे. हे शिवल्याचे फक्त याचे पुऱ्या फांद्या तोडा लागते आपल्याला म्हणजे पुरा यायला लंबाच करणं आहे आपल्या. तू म्हणता ते पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायचं ती बी म्हणता ना ते 4 लाखासाठी. ते तर रिपोर्ट देणार आहे आपल्याला पण पहिले हे माणसं हातील करून घेऊन आपल्या बरोबर मी सांगतोच तुम्हाला कशी हातील करायची. मोठे पाटील अजून शेवटचा आपला अनुभव राहिला समजा ती नंतर टाकू आपण. याच्यात जर निपटलं तर फारच चांगलं. हो पण आपल्याला फॉर्म तर भरणं आहे आपल्याला काही हो टक्कर तर द्यायची झाली. ते तर आहेच आता तुम्ही आता पाण्यासारखा पैसा जर समजा आता हे करून राहिले खर्च करतो म्हणता तर मग काय आता यायला काय टक्कर द्यायला आपल्याला मागं यायला पुरते का. फक्त जरा असं वाटते बा घ्यायला लावा यायला मागा रे खेपचं काटा काढून टाका. मग कसा काढता कसा काटायचा काहीच करायचं नाही आता. बरोबर झाकट पडले लोक निघायच नाही तू. हो झाकट पडली की बरोबर हिशोबाने गावात घुसायचं. मग मला हे घर कोणाचं रे झुमऱ्या हे घर कोणाचं रे. बरोबर पायात बरोबर दोघांच्या घरात घुस नाही आपल्याला. आणि त्याला बरोबर भडकून देणार आहे. मी सांगतो तसंच तुम्हाला. चला बसू म्हणलं तिथं चला सांगतो मी तुम्हाला काय करायचं. बरोबर ठीक आहे ना मग चला बसू मग चला. झापडच पाडी आले नाही का बरं मला वाटते बयाच आपलं चहा प्यायला चाला बरं लागं हो नाही तर मग कसं बनलंय नाही बया माणसानं. नाही म्हणलं आपलं खाजोडे साहेब चला ना येऊ ना मग आता बाय घरी इकडे आहे. हो म्हणलं कसं आता चहा घेतला असता. मनासारखं झालं तर नाही का हो ना काशाचं बबण्याचं घरी धुंड आहे ना आपल्याला योग आहे होऊन जाते मग. अरे बरं ठीक आहे मग काय आता म्हणत असता नाही का. बरं पाटील तुम्ही व्हा पुढे यायच्या घरून येतो मग आम्ही आता पाणी घेऊन. तसं म्हणता का बरं ठीक आहे मग या मग तुम्ही हो जाते सांग मग. झुमर मी काय म्हणतो यायले पद्धतशीर नाही घरी आपलं चहा पाणी फराळाचं कर आणि घरी घेऊन येतो म्हटलं. कसं कुत्रे गित्रे असते नवाळा माणूस असला कसा फालतू तेच म्हणलं. असं कसं हो काय तोडा लावता का बा नाही मी द्यायला घरपोच आणतो काही विषय नाही. चला म्हणलं चला. असं भाड्याचं घर आहे का असं होईन ना स्वतःच होईल काही नसते धीरानं होत असते कोणत्याही गोष्टी काही एवढं असते का. बरं येऊ का मग आम्ही आता कसं चहा घेतला चला म्हटलं आता निघाव. हो बाबा पण आता बाई आली असती तर मग कसं बरं वाटलं असतं. त्याची भेट झाली असती. आता आम्ही आलतो ना तुमच्या घरी आले वाटते म्हणते ना. हो आता समजलं होतं असं. टाइमपास करावं लागेल नाही का हो इले बोलावंच लागेल म्हणजे मग बबण्याचं काशाचं घर पाहायला जाईन हो ते असले म्हणजे टेन्शन नाही म्हणजे. अरे मग आता काय हरकत आहे आता वेळच वेळ आहे ना आपल्याकडे. झुंबर मी फोन करतो तिला इथं घेऊन ये बरं तिला. हो जाय तू मी सांगतो फोन करू इथं येऊन जाय म्हणा मावशीशी बोलते 2 शब्द मग ती हो घेऊन ये तिला बोलावून जा. आम्ही तर तापोळा निपटलं असतं लवकर हो ना आता काय बरं आणतो ना मग हो जातो मी. हो तुम्ही फोन करून द्या मी घेऊन येतो मग. तेच म्हणलं नाही का बबण्या काशाच्या घरी जाणं आहे ना मला. बरं ठीक आहे ये मग कसं गोष्टी होते जरा बसली माणूस आता काय वेळच आहे आपल्याला. काय मग लागला बाया मग काय तर आता करायचं. चला इकून या ना अशा इकून या ना ते बबरराचे लाकडा आहे ते काय म्हणतात ते टाकू या इकून या इकून. तेच म्हणलं सगळं रस्त्यात नीस काय लोक म्हणजे सगळं म्हणजे रस्त्याचा असं हेच करून टाकला बा. कोणाचं काही तर कोणाचं काही काय बबनराज घर आहे बबर आपले ते चेतनचे बाबा तुमच्याकडे होते बघा आम्हाला. हो बाबा नाही का हो ना त्यांचे मिसेस ते दोघे होते ना आमच्याकडे आता. हो आता बरेच 7 महिने होते ना. काय पण काय आता घरी नाही वाटते बहुतेक नाही. आहे का घरी चेतन. अरे बाई मला ताई आहे का घरी आहेत का. हे आलेत मला मॅडम मॅडम खाजड मॅडम ऑर्डर करणार आहे तुमच्या आहे का घरात. मॅडम अरे बाबा या ना मॅडम हो या म्हणलं या म्हणलं. नाही राहू द्या काय हरकत नाही. तुमचं घर आहे नाही हो का ताई नाही का घरी ताईला द्या ना 2 मिनिटं बोलते मी. काय तुम्ही या अंदर या ना गरीबाच्या घरी आता पाय टेकवा ना बाबा तुमचे. या मॅडम या म्हणलं खाजड साहेब या मानमोड साहेब या ना बा कसं बी आता बा मी तर काय आता तुम्ही म्हणता बा. बरं चला म्हणलं मानमोड साहेब चल का म्हणलं चल. काय म्हणलं बरोबर आपल्या फाशा झाला पाहिजे. हो हे एक कप जायत अटकलं ना आपल्या. हो झालं कामच झालं शिवल्याचं फिटलं असते 7 ते 5 गेले त्याची. उजवा आहे बरं ते हो बरोबर हिशोबाशिवान कवर करायला पोट्ट्याच्या माध्यमातून त्याच्या. झालं कामच झालं आता चला तुम्ही. खादर मॅडम थांबा तुम्ही इतक्या गडबड करून राहिल्या. हो थोडंसं फराळ करा बाबा गरीबाच्या घरचं आमचं शेव चिवडा थोडंसं एक अनारसा आणि एक करोला काय लय नाही ना. हो छोटी पहिल्यासारखी थोडी राहिले की आता. नाही फराळाचं काहीच नको ते कसं आता नेमकंच आम्ही खाल्लं इकडे आलो आता. हा चेतन आहे की नाही हो त्या दिवशी दिसला होता नाही मानवड साहेब आपल्या काय फुलं विकत होता काय आता बेकार परिस्थिती आली नाही का हो ना काय आता खरे चेतन म्हटलं तुझं काय शिक्षण वगैरे काय म्हटलं आण बरं तुझी फाईल वगैरे थोडंसं बघतो काय हो काय जमते तर बघ बरं ते आण बरं. ते कोणते कागदपत्र दाखवून साहेब काय म्हणते पाहिजे काय म्हणतात आण लवकर. मानमुळे साहेब काय आहे कसं काय कागदपत्र हो काय म्हणते याचं पोझिशन हा बरं अगदी काय पाहून राहिले मग पुट्टी जाता हो ना काय समजून काय करून राहिले काय करते. अरे बापरे चांगलं शिक्षण आहे तुझं BSc अग्री कंप्लीट झालेला आहे आणि काय करतं काय म्हणलं तू काय चालू आहे सध्या मग तुझं. काय मानमुळे साहेब आता आपण पाहून राहिलो फुलं युक्ताने दिसला होता तो काय आता शेतमजुरी करून राहिला तो. ते झुंबर बसला वाटते तिकडे नाही का हो बरा बसला ते टकलं का बल्ल गुन्हे. अरे झुंबरजी या ना इकडे या तुम्ही. इथं म्हणलं मी बसलेला बाहेर झालं की मग आवाज द्या मला हो चालले जाऊ ना 5 मिनिट घ्या चहा घ्या मला काय चहा नाही पाहिजे बसतो मी बाहेर. बरं ठीक आहे हो बस 10 मिनिटात वाटते हो जाऊ मग आपण बसा बाहेर बसा हो बरी बा तिकडेच थांबतो. आता आहे आपला काय विषय चालू होता ते फाईलचा काय कसं काय म्हणते BSc अग्री व्हायला नाही मानमुळे. अरे मी काय म्हणतो बाबा ना हो तू रजा म्हणलं या पोराचं काहीतरी पाय ना जरासं काहीतरी आता त्या दिवशी दोघं भेटले मला खूप खराब वाटलं हो यायला म्हणलं होतं म्हणलं असं याने विषय काढला असं माया
पण मी सांगतो ना, या पुट्ट्याचं भवितव्य काहीतरी घडवा लागेल ना तुम्हाला. असे जर निघून गेले का नाही, मग लग्नाचे पोरं झाले, मग काहीच नाही बा, बायकोच्या भरोशावर जगतील नाही. काय वटे राखणं नाही ती. म्हणून म्हणलं थोडंसं मी सांगतो तसं आहे का तुम्ही, काय करतो मी काय नाही तर. बाबा साहेब आम्हाला काय दिस लागली त्याची, असं वाटतं काय करावं काय नाही. हो आता पोलीस भरती करा तर त्यातही बसत नाही ती. आणि इकडे आता बाकीचं कोणत्या परीक्षा देते त्यातही असे जसे पाहिजे तसे मार्ग भेटत नाही म्हणते. मग आता कोणत्या अजून जागा निघाल्या पाहू मग म्हणते, पुढे आता परीक्षा देणं सुरू आहेत त्याच्या. नाही अभ्यास चालूच ठेवायचा, परंतु कसं आहे आता रिकामा राहिल्यापेक्षा काहीतरी आपल्याला अनुभव आले पाहिजे की नाही. आता माझ्या जिनिंग मध्ये जागा आहे, तर याला समजा म्हणजे हिशोब टिशोबच काम आहे आपलं, कॅम्प्युटरवर हेच करावं लागते, काही जास्त असं काम नाही. तर तिथं जर याला जर समजा आम्ही म्हटलं तर तुम्ही पाठवलं तर फारच चांगलं. हो मला वाटतं बा, 20,000 रुपये महिन्यापर्यंत आम्ही देऊ त्याला, आणि सगळं हिशोब टिशोब हे याला ठेवावं लागेल, बाकी काही अडचण नाही. तसे मॅनेजर साहेब आहे त्याच्या हाताखाली. बाबा 20,000 रुपये महिना मग तर जमलं बाबा महापुराचं तर. हो ना, पण आता काय बाबा, आता ते तुमच्या मनावर आहे, आम्हाला तर वाटते, पण आता कसं म्हणा, आता आम्ही कसं म्हणा. नाही ते कसं आता घराकडून आलो तुमच्या, हो तर लक्षात आलं हे म्हणे बा असंच आहे म्हणे, या मुलाचं पहा म्हणे काहीतरी. तर मी म्हटलं बा पाय तुझ्या जिनिंगमध्ये जागा असेल तर पहा तुम्ही. तसं आमच्या मार्केटमध्ये बी जागा होती, पण तिथं कसं लय दगदग होईन त्याला. इकडे मस्त जमन त्याचं. हो जिनिंगमध्ये बरं आहे त्याचं. किती पैस पडलं म्हणा नाही का, पाठवा का नाही पाठवा ना, इकडे पोट्ट्याचं भवितव्य पाहा लागते. हे शिवल्याचा बी विरोधक आहे ना. हो म्हणा, पण ते काय आता पाहू आता, सांगतो मी काय करायचं तो. सांगा तुम्ही, काहीच हरकत नाही, नंतर मागं पुढे कधी सांगा, पण 2-4 दिवसात सांगा, कारण की मला आता दुसऱ्या व्यक्तीला तिथं कोणाला घ्यावंच लागेल. बरं चला मग आता येऊ का मग आम्ही आता. हो ना, आता तुम्ही फराळे घेत ना म्हणता, मग कमीत कमी चहा तरी घ्या आता. बरं ठेवा आता, काय तुमची इच्छा आहे. पण आपण कसं असते, तुम्हाला वाटत बा काय आता हे बबनराव आता शिवलाल भाऊ चांगले माणसं हो, त्याला वाटत बा काय लिहायला काही मतलबासाठी झाले का. तसा काही मतलब नाही बरं. नाही तर मग सांगा तुमच्या पोराला मी याच्यासाठी लवराला निवडणुकीसाठी येते. आपल्याला कसं निवडणुकीला उभंच राहील नाही. हिनं सांगितलं की बा आपल्याला या भानगडीत पळायचं नाही. बाबा मग तर त्यालाच बसला आपला नाही का, शिवल्या शिटी निघते आपल्या पोट्ट्याची जमती. असं असं हो का. मग अरे मग मी म्हटलं बा उभेच राहून राहिले का तुम्ही, ते मागं मुंबईला आपण भेट झाली होती. हो मॅडम सीटसाठी आले तुम्ही राहताच का. ते कसं मी नकार दिला त्याला. मी म्हटलं बा माझं काही जमत नाही. मग माझ्या मग ते म्हणत मीच काय उभं राहतो, आपल्या मग काम आहे म्हणून. मग खादोडे साहेब कॅन्सल केलं आणि मी कॅन्सल केलं. हो म्हणा, पण ते आता काय आता तुम्ही अपक्ष राहतो म्हणून मला वाटलं बरं राहताच का. नाही ते इंटरेस्टच गेला आता, ते काय विषय सोडून दिला. आपण कुठं बसता आपल्या मागे बिझनेसचे आता एवढं मोठे लोचेन हे ते. हो मी तर म्हणतो मार्केटमध्ये हो तुम्ही आता रिकाम राहिल्यापेक्षा या तुम्ही ना. आता चेतन तर आता लागल्यासारखाच आहे. तुम्ही दोघं आपल्या आपली गाडी नाही आज आपल्या, तुम्ही मार्केटमध्ये आपल्याला पट्टी गिट्टी यासाठी तो माणूस जरासा कसा बरोबर नाही. हो झामला आहे का जसं पाहिजे तसं फाटली येत नाही ते. तुम्ही जरासे ट्रेन आहे, तुम्ही होती आपल्याकडे, तुम्हाला माहिती आहे सगळा अनुभव आहे. या तुम्ही बी आता, तुम्हाला बी देऊन देऊ आपण 20,000 रुपये ना, काय अडचण आहे आता. बजेट जमला हो म्हणा, हो म्हणा म्हणा लवकर. असं म्हणता नाही मार्केटले हो का, म्हणजे चिठ्ठ्याला यासाठी कसं. बरं पण बरं ठीक आहे मग तुम्ही म्हणता तर मग काहीपासून येऊ समजा. मग या ना तुम्ही 1-2 दिवसानंतर या आता. म्हणजे कसं आता इथं उद्याचा दिवस तिथं जाणार आहे मला, परवाच्या दिवशी हो येऊन जा तुम्ही घरी या पहिले, नंतर मग आपण पद्धतशीर करून टाकू तुमचा. हो काही वांधा नाही. चला येऊ का मग तयार आता. चला मग आता हो निघतो आता. अर्धा कप तरी घ्या आता. हे बा थांबा 2 मिनिटं चहा मांडते मी आता. हो आलेच. जमला आता नाही का, उतरला शिशीत आता. हो बस झालं हे तर आता घर फिटलं आता पुरं. हो शिवल्या एक तर तुटला माणूस. हो आता जाऊ कशाच्या घरी. बरं बरं आणा मग. हो काय हरकत नाही, बसतो आम्ही. नाही बघ हा मुलगा बघितलाय का तुम्ही. हो थोडंसं बघितल्यासारखं वाटतं. आपल्या घरी आला होता नाही का, हा मुलगा आला होता. कशाच पोरग आहे ते. मग काय तुमची होतं का ते काशीनाथ त्याच्या घरच्या बाई. हे इथं आजीच ओळख शिकाले. मग काय 1-2 खेळ आला शनिवार रविवारी तुमच्या इथं. हो तेच होते कशाच पोरग आहे. हे होय का ते. हो हे तसं दिसते बापासारखं गोडी नाही का, अवगणी दिसते जरा. बकऱ्या कारण पुढे याच्या काय करणार आहे. अरे बाप रे बाबू, हा मस्त आहे रे बकरी गिरी मस्त. बाबा काय नाव बकरीचं. माझी बकरी रुपी आणि हे पिल्लू तिचं चंपी, आणि एक ते इकडं गण्या बोकड्या आटून आमच्या इकडे आता मागं. बापरे गणे ऐकला नाही का, असं बोकडे ऐकला. बरोबर हे का बाबा. कोंबड्या गिबड्या तुझ्याच वाटते कोंबड्या नाही बाबा. मस्त आहे राजा. आमच्या साईड कोंबड्याचे हो ना, 7-8 कोंबड्या एक पिल्लू खाल्लेलं का बोक्यानं. हो ना त्या दिवशी बोके आटले का एक पिल्लू खाल्लेलं का. असं हो का. असं बरं आहे बरं आहे. काय म्हणते कुठे गेले बाबा घरी नाहीत का. बाबा नाही आई आहेत घरी. हो डुका आले हो सांगते आलेत म्हणा. हो खादोळे मॅडम आले म्हणा. खादोळे मॅडम हो सांगते येईल. बरं खादोळे मॅडम हो बरोबर सांगतो. आई वा खादोळे मॅडम आले. खादोळे मॅडम बाबा म्हणलं इतके मोठे मालकीन बाई म्हणलं आमच्या घरी कशा काय आले बाबा म्हणलं खादोळे मॅडम आमच्या घरी कशा काय बाबा, तुम्ही कसा रस्ता म्हणलं बाबा. अहो बाई म्हणलं बहिणीच्या घरी येत नाही का म्हणलं माणूस. हा सांग आता तुम्ही आता आमची इथं 6 महिने राहिल्या दोघी तिघी जणी. म्हटलं मग मी तुम्हाला काही असं फरक समजलं का म्हटलं. सांगा बा. होतं म्हटलं आता मोठे पाटलाची आले होते मी भाऊबीजेला. आता झुंबर भाऊ म्हणत की बा चला आमच्या इथं फराळाला, तर म्हणून म्हटलं चला. तर मग हे मुलगा दिसला. तर हे म्हणत की बा याला बघितलं आपण. तर मग आता समजलंय तुमचं घर आहे म्हणून. बंगल्याच्या होती माय पोरगा ते आलं होतं का इकडे म्हणून ते ओळखलं असेल साहेबानं. आता सांगा आता घरी नाही चहापत्ती. आता फळाचे डबे पुराण बापानं सरे खाली केले तर काय द्यावं कसं बोला. म्हणत लागत ना. नाही म्हणलं या ना बाबा. या म्हणलं गरीबाच्या घरी पाणी गिनी घ्या ना म्हणलं नाश्ता फराळ. या म्हणलं. नाही हे बघ काहीच करू नका. आता चहा घेतला बबनरावची तर त्याचं घर रस्त्यात लागलं होतं. राहू दे आता. हो ना बाबा, पण आम्हाला शरमच वाटते. असं वाटते कसं बोलावं. पण म्हणलं बा आता इतके दूर आले. हो तर म्हणलं आता घरा लोक आले या म्हणलं आतमध्ये. बरं चल बाबा. आता काय बा माझं कसं आहे, मी लहान मोठं समजतच नाही बरं. हो कसं असो जसं असेल तसं काही हरकत नाही. हो चला म्हटलं. हो या लवकर. हो लवकर फोन लावा लागेल त्याला. साखरे आणा म्हणलं. दैन आले गेले अजून आले नाही. या म्हटलं या. हो या मध्ये आतमध्ये. अरे बाबू बंगल्याच्या जाय बरं ते शंकर भाऊजीतून दूध आण बरं. हो जा लवकर घेऊन जा पटकन जा. बरोबर दे मग. हो शिंगल दे लवकर आणतो मी.
सांगून झालं ना काशीनाथ, आता कुठं थांबायचं सांग बरं. आता सोयाबीन आलं ना तुझं, सगळं द्यायला का ना. आता बिल चुकते करा तुम्ही 6 महिन्यापासून. रोजच आपलं 2-4 दिवस 8 दिवस झाले की आपलं 2 पाहिल्या 4 पाहिल्या 6 पाहिल्या, काही गव्हाचा आहे काही शेव्याचा आहे. चालूच आहे ना बा. आता तुला काय 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 म्हणजे आम्ही जास्त लावले का? तुला दाखवलेला इतके झाले बा दरवेळेस. आता हे म्हणलं 33 रुपये झालेले आहे. लवकर तू आता जमा कर गड्या. तर मग मी का नाही म्हणलं तुम्हाला, सांगा बा आता. 3300 नाही हे बा 3500 हो का 5000 हो, देत नाही का मी? आलं ना आपलं सोयाबीन. आता हे मार्केट बंद होते, आता लोक इकलं नाही आपण. दिवस तर आपली अशी तशी भागवली आपली, काय टाइमपास खारमुरे. तर म्हणलं बा तुम्ही काही लोड घेऊ नका. हो आता बस, आता मार्केट आता सुरू झालं समजा जवळपास, की घेऊन जा तुम्ही. मग कमीत कमी असं म्हणलं तरी माणसाला समाधान वाटते की चला बा देतोय. पण लोक म्हणजे हो होच करते, तर द्यायचा पताच नाही. आपण आता कुठं द्यावं, आता कुठं पुरा हे इलेक्ट्रिकचं बिल आम्हाला भरावं लागते. ते थांबते का पुढची छताळावरची देत नाही. मग बिल भरा काटतो. मग काय करा आता? मग असं आहे बा परिस्थिती आपली, काय तर लय मोठं नाही ना. बरं चला मग आता हो देऊ का मग देऊन मग आता. हो ठीक आहे. किती 4 पाहिलं आहे का आजचं? आता हाय चक्कीत पोहोचलो नाही तेव्हा बाईचा फोन. हो काही आणता दयन, थांबदा 1 मिनिट. हो 1 मिनिट. आला तर मी आला का म्हणा. हो कोण आलं कोण म्हणलं, पाहुणे कोण आले आता? हो येतो ना मी आता, जराच राहिलं बस टाकला आता. काही नाही ते खादोळे साहेब म्हणते मॅडम आला ना. मग काय इतक्या दिवसांनी आपली आले आता, मग कमीत कमी चहा तर करावं लागेल ना. येते साखरपत्ती आणजा. हो त्यासाठी म्हणलं तुम्ही लवकर या घेऊन लवकर. हो बसलेले आहेत ते, आले तर आता नेमके झाले. खादोळे आला का? मग ते काय आला माघारी मग. बरं आण तुम्ही साखरपत्ती, जातो दुकानात न्या. हो तिकडे थकीतच आहे ना आपलं का. हो तिकडे 5-6 हजार असं. बरं आण तुम्ही, आणतो. येतो घेऊन आलोच. आबाजी हे बा एवढं जाऊन ठेवता म्हणलं, मला साखरपत्ती न्या लागते घरी. ते खादोडे ते मॅडम आल्या म्हणते बा कसं काय सहज आले का काय. तर आता ते मोठे पाटलाचे आलेले आहेत ना, त्याची ते काय कोणती दुरून बहीण लागते का भाऊ लागते आपल्याला काय माहित नाही. तर ते म्हणलं येतो बात. असं हो ना समजलं ना, मला समजलं. आला म्हणून तिथं हो पाहिजे म्हणलं, काय म्हणते काय नाही, काय द्यायला काय नाही द्या. हो पाहिजे बा. आपण काय एवढे गै गुजऱ्याव का? ओळखतो त्याची चाल ओळखतो ना आपण. मग काही ना काहीतरी मला बहुतेक काहीतरी दिसून राहिला मला चालतो त्याचा. नाही चालतो म्हणजे एकच असू शकते. हो मला तर वाटते बहुतेक शिवलाल जे आहे की नाही, शिवलालची बातमी पाहून द्या ना. बहुतेक गावात आला असं ते, असा माझा अंदाज आहे बोला. हो असं म्हणजे काही ना काहीतरी फिल्डिंग लावायची हिशोबाने आले असं नाही दोघं बी. हो असं माया बी तर्क आहे. ते नाव काही बी तर्क, आपण का फुटणारे माणसं आहो का? मग शिवलाल भाऊले आपण सोडणार आहो करायचे? सरा जमान झाला चालते, पण आपण शिवलाल भाऊला सोडत नाही काही. नाही तेच म्हणलं बा. नाही तर मग कसं पाहिजे बरं. हो आपली हे पा सांगतो शिवल्याची सीट निघते बरं, नाही तर जासान तिकू. हो शिवल्याला आपल्याला सपोर्ट करायचा एवढेच, आणि बिलकुल सीट आणायचीच आहे आपल्याला. हो एक वेळ ते झाला का नाही आपलं सरकत झालं. मग तेच म्हणलं आपल्या गाडी घोड्या सगळं पाट्या आट्या सगळं बिलकुल ओके होते बरं. हो तेच म्हणाल तुम्हाला. आणि पुढचं मग एक का अध्यक्ष म्हणा किंवा सदस्य का होईना, योजनेला काय म्हणू परत नाही मग आपल्याला. काय खादोडे कामाचं आहे का आपल्या? मग गावाला मला सोडून परगावाला मागा लागतं का? ये तुम्ही पाहतो काय म्हणणं कायचं काय सारखे आला का सहज झाला बा. अजून कायच्यात काही नाही बसलो आपण इकडे. तिकडे नाही तुम्ही साखरे न्यायचा राहिला मा. येतो मग मी. हो ते काय दुकानात गेलो होतो. हो ना पोट्ट गेलं दूध आले अजून नाही आलं का? हो ना वाटच पाहून राहिलो. येईल ना आता कसं आहे ना, झुंबर भाऊ सोबत आहे त्याच्या. बरं काय म्हणते मग कामधंदा येते बाकी काय चालू आहे म्हणलं आता? नाही कशाने भाऊ काहीच करत नाही. हो नीरा फक्त वटे राखणं, इथं जा ते शिवलाल भाऊच्या मागे हिंडणं. बस आता सोयाबीनचं उदळ घेतलं होतं, बस तरीपासून रिकामी जायचं, काही कामं नाही. कसं रे काय काशीनाथ, एक मुलगा आले का? आई आहे म्हातारी. जरासं कसं समजून घेत जा जरासा, कामधंदा केला पाहिजे ना. ना बाबा त्याला सांगू कटायली मी तर बाबा. हो ना एक आमचं तर ऐकतही नाही बाबा ते. हो ना कोणतं ढंगाचं काम नाही, ते शिवलालच्या नांदी आहे फक्त बस. बुडी तर सरत देते उकर वाकर करून. हो ना आता काही नाही ना. हो आता मी सांगतो ना, आता चालूच आहे ना काम. घरी कामं थोडी हो मी. मग 400-500 रुपये मरण नाही माय. हो ना पण ती रेग्युलर गोष्ट नाही ना. आता पावर बबनराव चेतन दोघायले आता मॅडमनं जिनिंग मध्ये घेतलं चेतनला आता 20,000 रुपये महिन्यानं. आणि आपलं बबनराव आपले मार्केट देऊन राहिले. म्हणून म्हणलं तू बी काही रिकाम हिंडू नको, काहीतरी काम पाय. मग याचंही पाना त्या बबन्या संग याले ना बापा. हे काय गावात काय गदी राखते का हे? बरं आता काय म्हणता तुम्ही, पण बरं ठीक आहे ना. मग काय हरकत आहे, चला ये ना मार्केटला ये. तू माणसाची काय बा लय कमी आहे तिथं. काय फक्त आपलं लक्ष ठेवायचं, आपला माल घेतलेला जे असते का नाही व्यापारी ना आपण, घेतलेल्या मालावर लक्ष ठेवणे बरोबर, आपली ठिया मारणे बस. बाकी काय काम आहे आपलं? देऊन तुला द्यायला जे महिना आहे त्या हिशोबाने बबन राहिली विचारून घ्या. हो का माय नाही म्हणते शिवलाल भाऊ नाही म्हणून ना. नाही का ते काय आता सध्या पाहतो विचार कोण सांगतो. पण विचार काय नाही म्हणलं ते बबन भाऊ जाते त्याच्याच गाडीवर जात जाणार मग. हो काय तिघे जण गेले तर शेवटी तुमची इच्छा, तसं काही जबरदस्ती नाही. हो पण लवकर सांगा, नाही तर मग ते असं दुसरे माणसं येतील तर बसा लागेल. मग चालेच पुढते नाही का? हो ना काय कुठे हिंडावं नाही का? बरं आहे मला वाटतं बरं भेटते काम. बरं मग 100% सांगतोच मी उद्यापर्यंत. हा ना तुम्ही उद्या हा ना गावात नाही? आता उद्या काकडा आरती करणे आहे. हो म्हणजे कसं ते आपण पाहिलं नाही ते पाहायचं बस. मग सकाळी आपलं झालं की बस 9-10 वाजता घराकडे. तर मग सांगतो ना मी तुम्हाला. हो 100% सांगून देतो. मग ते बबनराव विचारपूस करू. हो ठीक आहे मग. बाबा पोरगा बस पाणी पडलं आता. ही बी आला आता फाशात आपल्या नाही का? आता फक्त कंदीला पाहा लागते आता.